शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या वृद्ध आईची तिचाच मुलगा, सून आणि व्यायानं मिळून संगमतानं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडिक, वय वर्ष 62, असं खून झालेल्या वृद्ध आईचं नाव आहे. ही घटना 30 मे रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मुंगशी, तालुका म्हाडा इथं घडली. याबाबत मारुती रामा रेवडे, राहणार रेवडे वस्ती, अनाळा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मैताचा मुलगा दत्तात्रय नारायण महाडिक, सून रजनी दत्तात्रय महाडिक, दोघे राहणार मुंगशी, तालुका म्हाडा, व्याही धर्मराज बागल, राहणार ब्रह्मगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर नेमकी घटना काय घडली ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वृद्ध लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांची गावात 8 एकर शेतजमीन आहे. मृत लक्ष्मी यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी कल्पना धनाजी ढेरे ही विवाहित असून सध्या ती परदेशी ऑस्ट्रिया या देशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. महिलेच्या पतीचं 10 महिन्यापूर्वी निधन झालं आहे. आरोपी मुलगा आणि सून हे दोघे पक्क्या घरात राहतात. तर मयत महिलेचं सुनेशी पटत नसल्या कारणानं घराशेजारीच एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. शेतीच्या वहिवाटीवरून मयत वृद्ध लक्ष्मी महाडिक, तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत होते. 6 महिन्यापूर्वी आरोपी मुलगा, सून आणि सुनेचे वडील यांनी शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून ऊसाच्या सरीत महिलेला मारहाण केली होती. मारुती रेवडे यांना ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मयत मुलीचा व्हॉट्सॲपवर कॉल आला. तिनं सांगितलं की माझ्या आईला शेतामध्ये मारून टाकलं आहे, तू जाऊन बघ. मग फिर्यादी अनाळा, तालुका परंडा इथून मुंगशी येथे आत्या शोभाच्या घरी रात्री 11 वाजता पोहोचले. लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांच्या घराजवळ लोक जमले होते. ऊसाच्या शेतामध्ये जाऊन पाहिले असता ऊसाच्या सरीमध्ये लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक या रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या. तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. तिचा गळा कपड्याने आवळलेला होता आणि तोंडावर, डोक्यात दगडाने मारल्याच्या खुणा होत्या, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.